नमस्कार मित्रांनो, आपण आहोत केदारनाथच्या सफरीवरती आणि मागच्या भागात आपण बघितलं मुंबईपासून हरिद्वार आणि हरिद्वारपासून पुढे आपण केदारनाथमधील फाटा या गावापर्यंत कसा प्रवास केला ते. आजचा प्रवास आपला त्यातलाच पुढचा भाग आहे. आपण फाटापासून सोनप्रयागपासून गौरीकुंड आणि गौरीकुंडपासून केदारनाथ हा प्रवास बघणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, हे आमचं इकडचं हॉटेल आहे छोटंसं असं. आमच्याकडे 7-8 बॅग्स आहेत. इथे ह्या पण बॅग्स आहेत, ह्या पण बॅग्स आहेत, ह्या पण बॅग्स आहेत. तर ज्या वरती न्यायच्या त्या वेगळ्या केल्या. जे गरम कपडे जे पाहिजेत ते आपल्याला एक जोडी एक्स्ट्रा कपडे पाहिजेत ते घेतले. जेवढं गरजेचं सामान आहे तेवढंच वर नेणार, बाकीचं सामान इथेच आम्ही खाली ठेवणार. सकाळी आम्ही 3 वाजता उठून तयारी केली, तरी पण अजून अपुरीच आहे. 4:30 होत आले तरी अजून झालं नाही. आणि सकाळी 3 वाजल्यापासून 2:30 वाजल्यापासून ट्रक चालले आहेत, म्हणजे बसेस चाललेल्या आहेत, सगळी माणसं चाललेली आहेत. आता पुढे जाऊन आम्हाला पुरी धांदली होणार आहे असं मला वाटतंय. सो लेट्स सी, बघूया आता पुढे काय दिसतंय. चलो मित्रांनो, एवढी प्रिकॉशन्स घेतली, एवढी डिस्कशन झाली फोनवरती, पण शेवटी चूक कुठेतरी घडली आणि त्याचा आपल्याला खामियाजा भुगतायला लागला. असं आहे की आम्ही आमच्या एजंटला सांगितलं होतं आमचं जे राहणारं उरलेलं सामान आहे ते आम्ही हॉटेलमध्ये सोडू किंवा गाडीमध्ये सोडू. तर हॉटेलवाल्यानेही आम्हाला तिथे नकार दिला सामान सोडायला आणि गाडीवाल्यानेही तिथे आम्हाला नकार दिला सोडायला. मग आता हा आम्हाला 2,000 रुपयाचा भुर्दंड इथे पडलेला आहे. आम्ही हॉटेलमधली एक रूम कशी तरी गयावया करून त्याच्याकडून ब्लॉक करून घेतली आणि त्याच्यामध्ये आमचं उरलेलं सामान टाकलं. तर ह्या परिस्थितीसाठी तुम्ही तयार राहा, स्पेशली अशा ठिकाणी फिरताना. फाटा ते सोनप्रयाग हे डिस्टन्स 15 किलोमीटरचं होतं, पण थोडंच म्हणजे 5 किलोमीटरपर्यंत आम्ही ट्रॅव्हल चालू केला. तोपर्यंत आमच्याबरोबर भरपूर पुढे मागे व्हेकल्स चालूच होते. पण यावर्षी इथे भरपूर लोकांचा राबता असल्यामुळे आम्हाला 5-6 किलोमीटरवरतीच आमची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली. ती जिथून ट्रॅफिक आमचं चालू झालं ते थेट सोनप्रयागपर्यंत गाडी थांबत 2-3 तास आम्हाला लागले, तेव्हा आम्ही तिथे पोचलो. मित्रांनो, सोनप्रयागपासून 2 किलोमीटर आधीच इथे गाड्या थांबवल्या गेल्या आणि गाड्या खाली केल्या आणि इथूनच लाईन लावायला लागते. हा मोठा केओस आहे, केवढा मोठा पब्लिक आहे बघा. इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. ते बघा, ट्रॅफिक तर तिथपर्यंत आहे, म्हणजे 10-10 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक आहे. दॅट इज द बिग प्रॉब्लेम. सोनप्रयागमध्ये अशी इथे जागा आहे पार्किंगसाठी आणि इथूनच तुम्हाला अशी लाईन, आता आम्ही 2 किलोमीटर लाईन लावलं आहे तरी पण अजून लाईन संपली नाही. त्याच्या पुढे अजून चालायचं आहे. त्याच्या पुढे टॅक्सी मिळेल, शेअर टॅक्सी, आणि अजून वरती जायचं 6 किलोमीटर. त्याच्या पुढे ते गौरीकुंड, त्याच्या पुढे आपला ट्रेक चालू होतो. मित्रांनो, लाईन संपायचं काही आसारच दिसत नाही. सगळेजण सांगतात 50 मीटरवरती पुढे आहे, पण अजून ॲक्च्युली किती चालायचं आहे माहिती नाही. तो टॅक्सी स्टँड येण्यासाठी शेवटी टॅक्सी सर्व्हिस दिसलेली आहे, तरी पण लाईन अजून फार मोठी आहे. अर्धा किलोमीटर अजून लाईन आहे. मित्रांनो, ज्या प्रवासाला 1.5 ते 2 तास लागायला पाहिजे होते त्याच प्रवासाला आम्ही साधारण 6 तास लावले. सरते शेवटी आम्ही ह्या ब्रिजवर पोचलो, जिथून आम्हाला पुढे 5 किलोमीटरसाठी टॅक्सी मिळणार होती. त्याचे 50 रुपये माणशी असे घेतले जातात. तर आता आपण हा मंदाकिनी नदीचा हा सुंदर असा व्ह्यू बघूया. आणि काही लोक इथे जे ट्रेक करून आले आहेत किंवा ट्रेकला चालले आहेत ते इथे मस्तपैकी थंड पाण्यामध्ये आंघोळ करतात, कपडे धुतात आणि पुढचा ट्रेक आपला किंवा पुढची यात्रा ते चालू करतात. मित्रांनो, ज्या गाडीमध्ये ड्रायव्हर पकडून 7 माणसं बसायला पाहिजे होती, तिथे आज त्याच ड्रायव्हर पकडून 11 माणसं बसवली होती. आम्ही जीव मुठीत धरून त्या गाडीमध्ये बसलो होतो, कारण की रस्ता फार लहान होता. एकच गाडी एका वेळी जात होती किंवा खाली येत होती आणि म्हणजे घाटातला रस्ता होता आणि चिंचोळा रस्ता होता. हाच मोठा एक प्रॉब्लेम होता. पण आम्ही कसा तो 5 किलोमीटरचा प्रवास तिथून केला. गाडी सारखी थांबत होती. मित्रांनो, समोर आहे ना, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. आणि बघा, 1/2 किलोमीटर पण नाही. ट्रॅफिक बघा, सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. मित्रांनो, ट्रॅफिक एवढं जबरदस्त होतं की इथेही आमचा वेळ दवडला गेला होता. खालपासून म्हणजे त्या ब्रिज पासून आपण प्रवास चालू केला त्याला आपल्याला आता 2 तास झाले होते. 12-1-2 आणि आमचा पेशन्स संपला होता, म्हणून आम्ही गाडी मध्येच सोडली आणि पुढे आमचे सामान घेऊन आम्ही चाल सुरू केली. कारण की 2 वाजले होते. जिथे आम्ही सकाळी 6 वाजता प्रयोजलं होतं ट्रेक चालू करू, ते 2 वाजले होते. आमचा सगळा मूड ऑफ झाला होता, कारण की आम्हाला चालत वर जायचं होतं, पण आमच्याकडे ऑप्शन नव्हता आणि ह्याच्याही पुढे आम्हाला अजून थोडंफार डिस्टन्स चालायचं होतं. आता बघूया पुढे काय आपल्याला मांडलेलं आहे ते. मित्रांनो, हा पुढचा असा रस्ता आहे. चालत जाऊ शकता, डोली घेऊ शकता, अशा छोट्या बास्केट्स आहेत.
1 किलोमीटरच्या पुढे तुम्हाला घोडा मिळणार. ऑलमोस्ट 2 वाजलेत. आम्ही आमचं जेवण बिवण करून घेतलं. मी एकच रेकमेंडेशन तुम्हाला करेन, इकडचं जेवण आपल्याला पचत नाही, आपली तब्येत खराब होते, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जेवण कॅरी करा. पराठे, मेथी पराठे, आलू पराठे, असं काहीतरी जे टिकेल असं काहीतरी घ्या आणि तुमची हेल्थ चांगली राहील. इकडचं हॉटेलमधलं काहीही खाल्लं तरी त्याचा त्रास होतो, कारण की त्यांचे मसाले, त्यांची बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे. मित्रांनो, ॲट लास्ट आपण गौरीकुंड ह्या स्पॉटला पोचलो आहे. आता आपल्याला इथून पुढे सगळे घोडे मिळतील, तिथे आपण घोडे घेऊन पुढे जाऊया. चला, आता वंडरफुल जर्नी बिगिन होतो की नाही कळायला पाहिजे, कारण की आमचा हा जर्नी आहे वंडरफुल तर नाही, फार डिफिकल्ट होता. थोड्या डिस्टन्समध्ये असं सगळं गर्दी आहे, एवढी गर्दी आहे की जावत नाही, वेगळं कुठे संपतच नाही आहे असं वाटतंय. सगळ्या ठिकाणी चोको ब्लॉक आहे, गाड्या पण चोको ब्लॉक, माणसांचा उतरायचा चढायचा रस्ता पण चोको ब्लॉक आहे. जर तुम्ही सकाळी आलात 7 वाजेपर्यंत तुम्हाला घोडे मिळतील. त्याच्याही आधी दुपारी 3 वाजता काउंटर बंद होतो. आता वाजले 3:15 आणि ह्याच घोड्याची किंमत आता मला डबल, म्हणजे मी 6,000 रुपये भरतो आहे, कारण की मला लवकरात लवकर वर पोचायचं आहे. दिस इज द प्रॉब्लेम. म्हणजे इथे तुम्हाला पोचायचं असेल ह्या स्पॉटला तर तुम्ही सकाळी लवकरात लवकर या, तुम्हाला घोडे स्वस्तात मिळतील. 3,000चा घोडा मी आता 6,000 रुपयात घेतो आहे, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे म्हणून. घाबरू नका, सांभाळून बसा. आरू, हे बघ, हा हात तुटला नाही पाहिजे, हा हात तुटला नाही पाहिजे. येस, विक्ट्री. मित्रांनो, गौरीकुंड पासून केदारनाथ पर्यंत चालत जाण्यासाठी जवळजवळ 8 तासाचा कालावधी 8 ते 9. त्याच्यामध्ये पण आमची फुल तयारी होती, आम्ही प्रॅक्टिस केली होती आणि चालत वर जाणार असं. पण ते आपल्याला आज शक्य नाही, कारण की हा आमचा जास्तीत जास्त वेळ दवडला गेला होता, तो ट्रॅफिक मध्ये आणि ह्या गर्दीमध्ये. आणि आम्ही इथे पोहोचलो तेव्हा ह्या काउंटरवरती 3:15 म्हणजे 3च्या आसपास, 2:45च्या आसपास काउंटरवर पोहोचलो आणि काउंटर हळूहळू तो बंद झाला. त्याच्यामुळेही घोड्यांची किमती वाढल्या. पण तरी पण मी इतर लोकांना विचारलं तर लोकांनी 6,000 7,000च्या आसपास किमती दिल्या होत्या. आता हे जे घोडे आहेत ते एकाच व्यक्तीकडे नसतात, वेगवेगळ्या व्यक्तींकडे, कुणाकडे 2, कुणाकडे 3 असे घोडे असतात. आणि आम्हाला साधारण 7 घोडे पाहिजे होते, तर आम्हाला तशी माणसं शोधायला लागली, तशी वेगवेगळे घोडे आणि घोड्यांचे वाहक होते ते शोधायला लागले. तर त्याच्यामुळे आमचा भरपूर वेळ निघून गेला. तर ते शेवटी आम्ही 4:30 वाजता हा घोड्यांवरती बसलो आणि आमचा हळूहळू हा प्रवास सुरू केला. मित्रांनो, केदारनाथचा ट्रेक हा दिवस रात्र चालू असतो, पण घोड्यांचे काउंटर सकाळी 3 वाजता उघडतात. जर तुम्हाला घोडा पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी 3 वाजल्यापासून घोडे अवेल करू शकता. इथे तुम्हाला मला पहिली टिप द्यायची आहे माझी, जी अशी की तुम्ही हरिद्वार वरून निघाल्यावरती पाटावला किंवा सोनप्रयागला वेळ न दवडता डायरेक्ट तुम्ही इथे गौरीकुंडला या. गौरीकुंडच्या इथे भरपूर हॉटेल्स अवेलेबल आहेत, तिकडे तुम्ही हॉटेल चा वापर करा राहण्यासाठी रात्री, आणि सकाळी जेवढ्या लवकर तुम्हाला उठता येईल तेवढ्या उठा आणि तुम्ही तुमचा ट्रेक चालत किंवा घोड्याने चालू करा, तर तुम्ही फायद्यात राहाल, तुमचा वेळ दवडला जाणार नाही. ही एक भली मोठी टीप आहे. घोड्यावरती बसणं हे मोठं एक स्किल आहे, हे तुम्हाला हळूहळू आत्मसात करायला लागतं. माझी ही 5वी किंवा 6वी वेळ होती घोड्यावर बसण्याची, त्याच्यामुळे मला कुठेही प्रॉब्लेम झाला नाही. किंवा आधीही जेव्हा मी घोड्यावरती बसलो तेव्हा शिकलो घोड्यावर बसायचं, त्याच्याच वेळी मला चांगले जे काही वाहक होते ते मिळाले, त्यामुळे मला चांगल्या टिप्स मिळाल्या, त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करतो. सगळ्यात पहिल्यांदा तर घोड्यावरती बसणार तुम्ही तेव्हा तुमचे जे पाय आहेत ते बरोबर तुमच्या हाईटनुसार ऍडजस्ट झाले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अपराईट स्ट्रेट बसायचंय, वाकडं तिकडं एका बाजूला त्या बाजूला असं अजिबात बसायचं नाही. तुमचं जे काही सामान आहे ते पाठीवरती घ्या, किती वजन असेल तरी तो घोडा, हे घोडे नाही आहेत, हे टट्टू आहेत, तरी पण हे कॅरी करतात. त्याच्या पुढची टीप अशी आहे की कितीही घोडा हलला, कितीही घोडा वाकडा झाला तिकडा झाला तरी तुम्हाला हलायचंच नाही, तुम्हाला तुमचे पाय घट्ट करून बसायचे. आणि त्याच्या घोड्याच्या खोगिरावरती एक पकडण्यासाठी हँडल त्यांनी बनवलेला आहे, त्या हँडलला तुम्ही घट्ट पकडून घ्या. घोडा जरी पडला तरीही तुम्ही त्यातून पडणार नाहीत, कारण की घोडा जेव्हा सरकतो तेव्हा तो त्याचा तोल बरोबर सांभाळतो, तो कधीच स्लिप होत नाही. हा, तो जर एकदम थकला असेल तरच तो तिथे स्लिप होईल, अदरवाईज तो स्लिप जरी झाला तरी तो त्याला पूर्णपणे सावरायचा प्रयत्न करतो. माणसांची चूक इथे होते की माणसं त्या घोड्याला सोडून देतात आणि तिथेच ते खाली जाऊन आपटतात, आदळतात. ही सगळ्यात मोठी बाब आहे.
तर ह्या गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या आहेत त्या लक्षात ठेवा, त्यांचा वापर करा. घोडा आपण जेव्हा डोंगराळ भागात जातो तेव्हा घोडा वर चढतो त्यावेळी आपल्याला आपलं वजन वरच्या बाजूला टाकायचं, म्हणजे पुढच्या बाजूला टाकायचंय. आणि घोडा जेव्हा खाली उतरत असतो त्यावेळी आपलं वजन मागच्या बाजूला टाकायचंय. ह्या पद्धतीने तुम्ही जर घोड्यावरती बसलात किंवा घोड्याने ट्रॅव्हल केलं तर तुमचं कधीही ऍक्सिडेंट होणार नाही किंवा तुम्ही घोड्यावरून खाली पडणार नाही. त्या गोष्टीची नोंद घ्या. मित्रांनो, ही जी जागा आलेली आहे ती चिरवासा भैरवनाथ अशी आहे. इथे हे मंदिर आहे एक मस्त. आता हा इन्क्लाइन वाढलेला आहे. मगाशी इन्क्लाइन कमी होता, आता हा हळूहळू ते बघा समोर तुम्हाला दिसतोय. आता 40 पर्यंत चाललेलं आहे म्हणा ट्रक. मित्रांनो, आता येणारा पडाव पुढचा आहे तो आहे जंगल चट्टी. इकडे वेगवेगळी छोटी छोटी नावं आहेत, छोटी छोटी गावं आहेत किंवा छोटे छोटे पॉईंट आहेत, त्यांना त्यांनी नावं दिलेली आहेत. पुढच्या 1 किलोमीटरवरती जंगल चट्टी म्हणून गाव आहे. मित्रांनो, इथे एक चांगली व्यवस्था आहे की जागोजागी तुम्हाला पाण्याचे फिल्टर म्हणजे विकत हे पाणी मिळेल आणि काही ठिकाणी तुम्हाला हँडपंप मिळतील, काही ठिकाणी तुम्हाला टाकी आहेत त्याच्यामधून पाणी मिळेल आणि भरपूर ठिकाणी तुम्हाला टॉयलेट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. केदारनाथ आता आपलं फक्त 12.5 किलोमीटर राहिले. जंगल चट्टीसाठी अर्धा किलोमीटरचा डिस्टन्स आहे. निःशुल्क टॉयलेट आहे, म्हणजे काही पैसे भरायची पण गरज नाही आणि साफ स्वच्छ आहे, ठीकठाक आहे. मित्रांनो, आता येणारं जे गाव आहे ते आहे रुद्रपाल. त्याच्या पुढे जवळ 2 किलोमीटरवरती भीमवाली म्हणून. रुद्रपाल आता अर्धा किलोमीटरवरतीच आहे. असं आपण हळूहळू एक एक टप्पा क्रॉस करतोय, आपण असं पोचतोय. पण अतिशय सिनिक व्ह्यू आहे. 5:30 झालेले आहे. लोकांची खाली उतरायची घाई चाललेली आहे सध्या, त्याच्यामुळे गडबड गोंधळ आहे. फार कमी लोक वर जात आहेत आणि फार जास्त लोक खाली येत आहेत. मध्ये मध्ये रस्ता एवढा खराब आहे की घोडे काय माणसं पण चालू शकत नाही असं आहे. त्याच्यामुळे जरा सावधान ते. आणि आता अशा ठिकाणी तर हा रस्ता एकदम म्हणजे रुंद झालेला आहे. सो दॅट इज अ प्रॉब्लेम. किंबली 0.5, बेस कॅम्प 9, छोटी चिंचोली 3.5 किलोमीटर. मित्रांनो, रस्त्यातून जाताना असे विविध प्रकारचे धबधबे छोटे मोठे असे आपल्याला कंटिन्युअस दिसत राहतात. तर आपल्याकडे तेवढा वेळ नसतो म्हणून आपण अशा ठिकाणी थांबत नाही. आपल्याला जो काही नजारा दिसतो त्याला आस्वाद घेऊन आपण पुढे येतो. मित्रांनो, आता आपल्याला भीमबली ही जागा दिसायला लागलेली आहे. समोरच आहे ती. भीमबली पासून 2 रस्ते चालू होतात. एक आहे साधा सरळ जो उजव्या बाजूने जातो आणि दुसरा डाव्या बाजूने जातो. तो जरा शॉर्ट डिस्टन्स आहे पण त्याला चढ भारी आहे, म्हणून 90% लोक जे जातात ते उजव्या बाजूचाच रस्ता किंवा घोडेवाले आहेत ते वापर करतात आणि पुढे जातात. पण जर तुम्ही डाव्या बाजूने गेलात तर तुम्हाला एकदम नदीच्या जवळून असा खालून ब्रिज तो आपल्याला वरतून दिसेल अशा ठिकाणून तुम्हाला जायला मिळतं आणि तो नजारा एकदम अद्भुत आहे. तिथे फोटो काढण्यासाठी एकदम फोटोजेनिक जागा आहे. इथे जागोजागी घोड्यांना पिण्यासाठी पाणी, माणसांना पिण्यासाठी पाणी, आरूचं वॉटर, खाण्यापिण्याच्या वस्तू, पोलीस चौक्या, त्याच्यानंतर पाऊस पडत असेल तर त्याच्यासाठी शेड्स, अशा सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये कुठेही जास्त अशी कमी नाही आहे, प्रॉपर आहे. पण थोडंफार यावेळी त्यांनी मॅनपॉवर मॅनेजमेंट म्हणजे जेवढी लोक व्हिजिटर्स आहेत त्यांची जे नंबर होते त्यांनी जे कंट्रोल करायला पाहिजे होते ते केले नाही. त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्याचा आपल्याला, तुम्हाला आणि मला सगळ्यांना त्रास होणार आहे. तर जर इथे येणार असाल तर जे कोणी जाणार आहेत किंवा ऑपरेटर्स आहेत त्यांना विचारा काय सिच्युएशन आहे, कशी सिच्युएशन आहे. कारण की या वर्षी इथे येण्यासाठी 100 वर्षामध्ये जेवढी माणसं आली नाही तेवढी माणसं इथे आता या टाइमामध्ये येऊन गेलेली आहेत किंवा येणार आहेत या सीझन मध्ये. म्हणून जरा विचार करा आणि मगच इथे या. जर तुम्हाला जर जमत असेल तर ही ट्रिप तुम्ही कॅन्सल करा आणि पुढे समजा सप्टेंबरच्या आसपास जर तुम्ही प्लॅन करत असाल तर ते उत्तम राहील. तुम्ही कुठे चालले? अरे तुमच्या त्या घोडेवाल्या बरोबरच राहा.
मित्रांनो, भीम बली म्हणजे आपण अर्ध्या डिस्टन्सवर आता आलो आहोत. इथूनच हे समोर तुम्हाला जो दिसत आहे ते 2 रस्ते चालू होतात. एक उजव्या बाजूला जातो, दुसरा डाव्या बाजूला जातो. उजव्या बाजूचा रस्ता ज्यातून आपण चाललो आहोत तो आसान आहे. डाव्या बाजूचा रस्ता जो शॉर्टकट जरी असला तरी पुढे त्याचा चढ स्टीप आहे, त्याच्यामुळे लोक अवॉइड करतात. मित्रांनो, भीमबली हा जो पॉइंट आहे ही अशी जागा आहे जिथून आपल्याला संपूर्ण केदारनाथ व्हॅली दिसते. अगदी थेट वरती केदारनाथच्या वरचे जे डोंगर आहेत बर्फछातीत तेही दिसायला सुरुवात होतात. ते इथून आपल्याला जो व्ह्यू दिसतो तो अतिशय सुंदर आणि खाली जी खळाळणारी मंदाकिनी नदी आहे तिचाही व्ह्यू अतिशय सुंदर, तिचे रौद्र रूप आपल्याला इथे बघायला मिळते. मित्रांनो, हा ब्रिज एकदम सुंदर दिसत होता आणि ह्या ब्रिज वरून जेव्हा मी जात होतो तेव्हा मला वेगळंच असं दृश्य दिसत होतं नदीच्या पात्रामधलं आणि आजूबाजूचं. हा एक वेगळाच फिलिंग होता मला हा ब्रिज क्रॉस करताना. पण ह्या ब्रिज वरती क्रॉस करताना नेहमी प्रिकॉशन ठेवा की हा वन वे आहे, त्याच्यामुळे जर कोणी जात असेल तर तुम्ही मध्येच त्याच्यामध्ये येऊ नका किंवा तिथे घोडे थांबलेले असतात, एका वेळी जातात किंवा येतात, त्यांच्या बरोबरच तुम्ही निघा म्हणजे तुम्ही सेफली निघा. जर तुम्ही असेच अधेमध्ये जर काही गडबड केली तर तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याची तुम्ही नोंद घ्यावी. काय मॅडम, कसं काय एन्व्हायरमेंट आहे? घोडा कसा वाटला? घोडा ना ऍक्च्युली माझा थोडासा थांबलाय, त्याला बिचारायला खेचत घेतलं. घोडे थकलेलेच आहेत ते, त्यांनी राऊंड त्यांचे कम्प्लीट, मला का तिसरा राऊंड असेल आज दिवसाचा. युजली 2 राऊंड मारतात, आता वी डोंट हॅव चॉईस. आता मुलांना घोडा काढला होता, आता ते आले, त्यांना मिळालाय घोडा. आणि इकडचं आहे बघा व्ह्यू तुम्हाला, ही मंदाकिनी नदी आहे संपूर्ण टॉप मध्ये. हे माझं बाळ. सिलेंडर पाहायला बाय बाय. मित्रांनो, हा बघा, हाच तो खालचा रस्ता आहे. तिकडून मग इकडे असा हे खडा चढत होतो आणि तो डिफिकल्ट होतो म्हणून, पण तुम्हाला तिकडून एक मस्तपैकी व्ह्यू मिळतो नदीचा जवळून त्या पुलावरून. ती एक गोष्ट छान आहे. मित्रांनो, हा खालून येणारा रस्ता जो मगाशी बोललो जो चढ जास्त आहे तो, आणि आता हा दोन्ही एकाच ठिकाणी मिळतात आणि हा जरा चढ आता चालू होतो. इथून आपण आता छोटी लिंचोलीला पोहोचतोय. 1 किलोमीटर पुढे आहे, नंतर बडी लिंचोली 3 किलोमीटर, बेस कॅम्प, आणि केदारनाथ आता राहिलंय फक्त 8.5 किलोमीटर. मित्रांनो, आपल्या बॅलन्सचा किती मेन रोल आहे ह्या घोड्यावरती बसलेल्या आणि ह्या अशा हाय अल्टिट्यूड रिजन मध्ये. आमचा घोडेवाला आम्हाला सारखा सांगत होता, तुम्ही सरळ बसा, तुमच्या बॅग्स आहेत त्या तुमच्या पाठीला सरळ ठेवा, आणखी बॅग बाजूला गेली तर तुमचा तोल जाईल, तुमचा तोल गेला की घोड्याचा तोल जाईल आणि तुम्हाला दोघांनाही दुखापत होईल. हे अवॉइड करण्यासाठी तो सारखा आम्हाला इन्स्ट्रक्शन देत होता. हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती. रात्रीचे 7:30 झाले होते. संधी प्रकाश हळूहळू मावळत चालला होता. सूर्य कधीच मावळला होता, त्यामुळे इथे आम्हाला थंडीची हुडहुडी भरली होती. आम्ही तत्सम गरम कपडे घालायला सुरुवात केली होती. इथे हळूहळू आम्हाला आता हाय अल्टिट्यूड माउंटेन सिकनेस काय असतो याचा पत्ते येऊ लागला. अशा ठिकाणी तुम्हाला जर श्वासोश्वास घ्यायला त्रास होत असेल, पोटात मळमळ होत असेल, उलटी सदृश्य अशी परिस्थिती असेल, तुमचा बीपी लो होत असेल किंवा तुमचा बीपी हाय होत असेल, तर अशा वेळी तुम्हाला जवळच्याच असलेल्या कोणत्याही डिस्पेन्सरी मध्ये कॉन्टॅक्ट करायचंय. कारण की हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ते हाय अल्टिट्यूड माउंटेन सिकनेसचे आहेत. वरती जसं जसं आपण जातोय, आणखी आपण 11,760 फुटावरती जाणार आहोत किंवा जात आहोत किंवा त्याच्या जवळ पण आहोत, अशा ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासते आणि त्याचे हळूहळू आपल्याला परिणाम जाणवत असतात. जर तुम्हाला जास्तच परिणाम जाणवत असतील तर तुम्ही लगेच डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा. तिकडे ही सर्व्हिस सगळी फ्री आहे. ते कोणताही डॉक्टर तुम्हाला कोणतेही चार्जेस घेणार नाही. डॉक्टर तुम्हाला गाईड करेल. तुमच्या जे काही परिणाम तुमच्यावर होत आहे त्याच्याकडे बघून की तुम्ही वर जा की तुम्ही इथेच थांबा किंवा तुम्ही खाली
खाली जा. पण हे जरूर करा, हे टाळू नका, कारण की तुम्ही जर हे अंगावर काढलं तर तुम्हाला पुढे जाऊन त्याचा अजून जास्त त्रास होईल. ही गोष्ट विसरू नका आणि जर कोणी केदारनाथला जात असेल तर आपल्या सगळ्या मित्रमंडळींना ही गोष्ट कळवा. बरोबरच एक छोटीशी गोष्ट अशी की आपण 2 गोष्टी बरोबर बाळगू शकतो. एक तर डायमॉक्स ही गोळी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला डॉक्टरला विचारा तुमच्या लोकल, आणि त्याच्यानंतर तुम्ही ही घेऊ शकता. हरिद्वार पासून ही सुरुवात करा. तुम्ही जोपर्यंत केदारनाथ पर्यंत येत आहे तोपर्यंत सकाळी संध्याकाळी तुम्हाला गोळी घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आपला जो कापूर असतो तो तुम्ही हातात बाळगा. तेव्हा जेव्हा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होईल तेव्हा तुम्ही कापराचा वास घेतला तर तुम्हाला लगेच त्याच्यातून रिलीफ मिळतो. हा एक जालिम इलाज आहे. मित्रांनो, थोडं वर चढल्यानंतर आता ही खरी चढाई चालू होते. इथून हा अल्टिट्यूड गेन फार जास्त आहे. वरती बघा, झिगझॅग करत डायरेक्ट वरती जाते. राईट वरती. मित्रांनो, जसं वर जातो तर रस्ता खराब, ह्यांना काही झालेली आहे, त्याचा उशीर होत आलेला आहे. त्यांना पण घोडे पण थकलेले आहेत, त्याच्यामुळे घोडे पण चालायला हे करतायत. मित्रांनो, जशी रात्र होत चालली आहे तसं वरचा नजारा जबरदस्त आणि धुकं ढग सगळे वरती आलेले आहे. मला हे नाही वाटत आहे धुकं आहे, हे सगळे ढग अडकलेत आतमध्ये डोंगरामध्ये. अतिशय सुंदर व्ह्यू आहे आणि घोडे बिचारे धकलेले आहेत आणि ती चढ कंटिन्यूअस आहे. मी सगळ्यांना हेच रेकमेंड करीन की चढताना घोडा घ्यावा आणि उतरताना तुम्ही चालत यावं. किंवा तुम्हाला जर हेलिकॉप्टर जमत असेल बुक करताना सुरुवातीला तर दॅट विल बी द बेस्ट थिंग. फाटापासून हेलिकॉप्टर घ्यावं, आणखी फाटापासून पुढे सोनप्रयागपर्यंत पण प्रॉब्लेमच आहे. तिकडे ट्रॅफिक एवढं जाम होतं. आज आमचा अर्धा दिवस त्याच्यातच गेला. म्हणून तुम्ही डायरेक्ट फाटापासून हेलिकॉप्टर सर्व्हिस बुक करा सुरुवातीलाच, त्याचा तुम्हाला फायदा आहे. मित्रांनो, इथे खाली तुम्हाला बर्फ दिसतो. मी पहिल्यांदा बर्फ बघितला. बर्फ आधी बघितलेला आहे पण इथे पहिल्यांदाच बघितला. खाली इथे तुम्हाला बर्फ दिसतो आणि टेम्परेचर फार ड्रॉप झालेलं आहे. मित्रांनो, मागे दिसतोय तो सगळा बर्फ आहे आणि खाली दिसतोय तो पण सगळा बर्फच आहे. तो आम्ही बर्फ कम्प्लीट उतरलेला नाही आहे. अजून दिसतो बर्फाचं पाणी उतरतं रस्ता सगळ्या मित्रांनो, इथे तुम्हाला खाली टेंट दिसत आहेत आणि वरती पण टेंट दिसत आहेत. आता इथे चालू झालेले आहेत सगळे. प्रॉब्लेम इथे असा आहे टेंटमध्ये, इथे टेम्परेचर कधी कधी -डिग्रीमध्ये पण जातं. -6 आज तर म्हणजे मला वाटतं 3-4 डिग्री होईल असं रात्रीपर्यंत. प्रॉब्लेम नाही, पण जर -डिग्रीजमध्ये केलं तर टेंटमध्ये तुम्हाला प्रोटेक्शन अजिबात नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमीच रेकमेंड करेन, डोंट टेक टेंट. थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील, तुम्ही हॉटेलमध्ये अकॉमोडेशन घ्या. दुसरी गोष्ट ही आहे की जर तुम्ही टेंटमध्ये जात असाल तर तुम्हाला सकाळी पब्लिक टॉयलेट यूज करायला लागेल आणि तिथे भरपूर मोठी लाईन असते, सगळे घाईमध्ये असतात. तर तुम्हाला बेटर हेच राहील की तुम्ही रूम विथ अटॅच्ड टॉयलेट बाथरूम घ्यावा. आता थोडं डिस्टन्स राहिलं 6 किलोमीटर, बघूया पुढे काय. मित्रांनो, सकाळी 3 वाजता उठलो आणि आपण आपला प्रवास 5 वाजता चालू केला होता. ती धडपड अजून चालूच होती. आता 9 वाजत आले होते. आम्ही फार थकलो होतो. आम्ही फक्त 2 जण वरती पोहोचलो होतो. आमचे 2 मेंबर घोड्यावरून खाली पडले, त्याच्यामुळे त्यांना थोडीफार दुखापत झाली, त्याच्यामुळे ते स्लो झाले आणि ते शेवटी साधारण 10:30 वाजेपर्यंत वरती पोहोचले. तर हे सगळं झाल्यानंतर आरवची तब्येत खराब झाली होती. 4 पावलं चालल्यावरती आरव
आरवला माउंटन सिकनेसचा त्रास होत होता, म्हणून आम्ही लवकरात लवकर हॉटेल गाठायचं ठरवलं. आमची संध्याकाळची 8:30ची जी आरती असते ती पण बुकली केली, ती नाही मिळाली. मंदिराच्या जवळ जाऊन 2-3 फोटो काढले आणि आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये पोहोचलो. साधारण हॉटेलमध्ये पोहोचून आम्हाला म्हणजे सगळं वाइंड अप करायला 12 वाजले. तर आता आपण पुढचं आम्ही काय दुसऱ्या दिवशी केलं आणि आम्हाला काय नवीन सरप्राईजेस भेटले आहे ते आपण पुढच्याच भागात बघूया. चला तर मग असेच बघत राहा आणि जर आमचे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती.